नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी ग्राफिक्स यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, डिझाईनचं थंबनेल बघितलं असेल तुम्ही। आजची जी डिझाईन आहे थोडी वेगळी असणार आहे। आपण बऱ्याच प्रकारचे डिझाईन बनवलेले आहे, पण आता आज तुम्हाला आपण पोस्टर डिझाईन शिकवणार आहे। याचा बी मार्केटमध्ये खूप क्रेज आहे मित्रांनो, कारण की आता बघा तुम्हाला त्याच्या माहितीसाठी सांगतो की आता बरेच रील स्टार वगैरे जे आहे त्याचे गाणे शूट करतात, त्याला बी पोस्टर लागतं। कारण की जे सॉन्गचं पोस्टर असतं मित्रांनो, त्याच्यामध्ये फक्त एक इमेज असतं आणि टेक्स्ट असतो, थोडंफार अलाइनमेंट आणि थोडंफार कलर ग्रेडिंग असतं। त्याच्यावर आपलं जे पोस्टर आहे आपण बनवत असतो। आता आपण एकदम नॉर्मलमध्ये पोस्टर बनवलेले आजचं एका इमेजमध्ये, ते कसं बनवलं तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच मराठी ग्राफिक्स नावाचे जे आपले ॲप आहेत ते नक्की डाउनलोड करा, कारण की त्याच्यामध्ये सर्व काही तुम्हाला मटेरियल भेटणार आहे। याची जे PhD फाईल आहे ते डायरेक्ट आपल्या ॲपवरती भेटणार आहे। आता ही डिझाईन कशी बनवली, म्हणजे पोस्टर कसं बनवलं, जर तुम्हाला शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। त्याच्या पहिले व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर बघा, सर्वात पहिले तुम्ही डिझाईन बघून घ्या। एकदम प्रोफेशनल डिझाईन आहे मित्रांनो। याच्यामध्ये आपण जास्त काही वर्क नाही केलं। बघा, या अशा प्रकारची डिझाईन आहे आपली। याच्यामध्ये आपण फक्त एक इमेज आहे, म्हणजे एका इमेजवर आपण सगळं पोस्टर डिझाईन केलेलं आहे। तर आता सर्वात पहिले काय करतो मी, याची साईज घेतो, फाईलवर जातो, न्यूवरती जातो, 4x5 विथ त्याची 4, हाईट 5 इंचेसमध्ये ठेवतो, रिझोल्यूशन 400 घेतो मी, RGB कलर याला करतो मी क्रिएट। चला, आपलं पेज क्रिएट झालं। सर्वात पहिले काय करू, आपण जे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, म्हणजे जी बॅकग्राऊंडची इमेज घेतलेली आहे, मी ते अशी त्याला प्लेस इनबिल्ड करून घेतो। ओके, ही वाली यूज केलेली आहे आपण। आता मी त्याला थोडं झूम करून घेतो। ओके, असं झूम करून घेऊ। आता काय करू बघा, मी थोडी इमेज जे आहे ती अशी थोडी फेल्ड करून घेतली होती अशा प्रकारे, म्हणजे ते आपल्या फ्रेमला एकदम परफेक्ट दिसेल। थोडं झूम आउट करून घेतो मी, त्याला अजून थोडं असं करून घेतो, थोडं वरून घेऊ। ओके, थोडं अलाइनमेंट करून घेऊ, असं थोडं अजून मोठं करून घेतो मी याला। बघा, आता एकदम परफेक्टली अशी आपली फ्रेम जे आहे ती सेट झाली। मित्रांनो, याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, आपल्याला एक काम करायचं आहे। आपण याला काय करतो मी, एक कंट्रोल, आता याला काय करतो बघा, याला आपण रॅस्टराईज करून घेतो मी। इथं बघा, इथं क्लिक करतो, इथून रॅस्टराईज करून घेतो, कारण की आपण काय करणार, याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार आहे, म्हणजे बॅकग्राऊंडने त्याचे कंट्रोल ज्यानं कॉपी करणार आहे। त्यासाठी काय करतो बघा, मी इथं पेन टूल आहे बघा, इथं P दाबतो, पेन टूल येतो बघा, इथं खाली बी ऑप्शन आहे, तुम्ही इथून बी चूज करू शकता। आपल्याला काय करायचं आहे, असं सिलेक्शन करायचं बघा, याला अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व। आपल्याला जे फक्त आपले जे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे तेवढा टेक्स्ट, म्हणजे आपलं तेवढं जे आहे ते क्रॉप करून घ्यायचं आहे, म्हणजे ते आपल्याला एक PNG क्रिएट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। आता मी थोडं तुम्हाला सांगतो की काय करायचं बघा। असं सर्व सिलेक्शन करून घ्यायचं तुम्ही एकदम प्रॉपर। बघा, आता असं समजा आपण लास्ट एंडला आलो, इथं बघा, इथं दिसत असेल, इथं एक त्याला ॲरोमध्ये असं एक गोल सर्कल येते, असं आलं की इथं क्लिक करायचं आहे। ओके, याला कर तुम्ही कंट्रोल इंटर। बघा, त्याचं सिलेक्शन हे स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे ऑन झालेलं आहे। आता काय करायचं आहे बघा, आता इथं तुम्ही त्या लेअरला क्लिक करतो मी। आता समजा याला मी डिलीट केलं, जो पेज सिलेक्शनच्या मध्ये तो डिलीट होतोय, आपल्याला त्याच्या बाहेरचं करणं आहे, म्हणजे तर मग काय करावं लागणार, कंट्रोल शिफ्ट करायचं आणि I प्रेस करायचं, म्हणजे काय होणार, त्याचे जे बॅकग्राऊंड आहे ते सिलेक्ट होणार। आता इथून तुम्ही जर डिलीट केला तर ते बॅकग्राऊंड डिलीट होईल। पण तुम्हाला काय करायचं आहे, आपलं जे गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याला सर्वाला असं अलाइनमेंट करून घ्यायचं आहे, आणि काय करायचं, याला कंट्रोल J करायचं आहे। आता आपण काय करू, कंट्रोल शिफ्ट I करतो मी, आणि याला कंट्रोल J, म्हणजे काय अशी एक डुप्लिकेट करून घ्यायची आहे बघा गणपती बाप्पाच्या मूर्तीची। ठीक आहे, आता आपण काय करणार, डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ, कारण खूप वेळ जाईल त्याला। याला दोन्हीला डिलीट करतो, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे। मी केलेलं आहे, पण डायरेक्ट डिझाईनवरती आपण त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ। बघा, मी खाली येतो, 1 आणि 2, ज्या दोन्ही लेअर आहे आपल्या, पण त्याला काय करतो, तिकडं आपल्या ब्लँक पेजवर घेऊन येतो मी। मित्रांनो, टेन्शन नका घेऊ, मी फक्त डिझाईन ड्रॅग अँड ड्रॉप केली, तर असं नाही की तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो। बघा, आता आपली जे डिझाईन आहे आपण ड्रॅग अँड ड्रॉप केली। सर्वात पहिले काय बघा, मी याला ऑफ करतो। आता सर्वात पहिले मी इथं कलर फिल करतो, इथं क्लिक करतो, इथं जातो, इथं सॉलिड कलर घेऊ आपण, थोडं ब्ल्यू टोनमध्ये घेऊ। ओके, करतो ओके। बघा, आता हे आपलं जे मेन बॅकग्राऊंड होतं हे वालं, आणि याच्यामध्ये आपण एक ते म्हणजे क्रॉप करून घेतली होती, एक JPG म्हणजे PNG। बघा, ही वाली अशी आपण क्रॉप करून घेतली होती। आता याला काय करणार आहे आपण, तर क्रॉप झाली। आता याच्यामध्ये नाही का आपण मागच्या बॅकग्राऊंडला म्हणजे बॅकग्राऊंडवरती काम केलेलं आहे, कॅमेरा फिल्टर वगैरे दिलेलं आहे त्याला। तर कॅमेरा फिल्टर मी इथून ऑफ करून घेतो। बघा, तुम्ही बघू शकता कॅमेरा फिल्टरमध्ये काय केलं आपण ते बी सांगतो। सर्वात पहिले बघा,
सर्वात पहिले आपण याच्यामध्ये कलर ग्रेडिंग करू. कलर ग्रेडिंगसाठी काय करतो बघा मी, आपण याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड टाकू बघा, येलो टूल म्हणजे थोडीफार येलो टूल. आपल्याला काय काय कलर ग्रेडिंग करताना आपल्याला चेंजेस करत राहावं लागणार, तो कुठं आपली डिझाईन एकदम प्रॉपर दिसेल. ओके, याच्यामध्ये नाही का आपण एक येलो टूल म्हणजे येलो बॅकग्राऊंड घेतलं बघा. याचं जे मी असं नॉर्मल ब्लेंडिंग मोड ठेवतो, ऑपोसिटी वाढून घेतो बघा. असं आपण बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, ते आपण नाही का या दोन्ही लेअरच्या मधात ठेवलेलं आहे. जी की आपली गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि जे आपण PNG क्रॉप करून घेतली त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याला त्याची आपण काय केलं, ऑपोसिटी अशी कमी करून घेतली आणि त्याचा ब्लेंडिंग मोड हा चेंज करून घेतलेला आहे. बस एवढंच केलेलं आहे याच्यावरती. आता त्याला मी थोडंसं झूम करून मोठं करून असं सेंटरला घेऊ. ओके मित्रांनो, याच्यामध्ये काय करणार मित्रांनो, आपण एक इफेक्ट देणार आहे. इफेक्ट देण्यासाठी बघा आपण याच्यामध्ये काय ॲड केलेलं आहे बघा, एक आपण इथं चॅनल मिक्सर ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. त्याला मी इथं ड्रॉप करून घेतो, त्याला खाली घेतो सर्वात खाली. बघा याच्यामध्ये काय केलं बघा, एक चॅनल मिक्सर ॲड केलेलं आहे आपण. त्याला मी इथून याचे जे हे डिलीट करतो बघा, इथं क्लिक करतो. याची सेटिंग बघून घ्या, 123 आपण रेड कलर ठेवलेला आहे. थोडंफार कलर चेंज म्हणजे मागं पुढे केलेलं आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. आता याच्यामध्ये आपण एवढं केल्याच्यानंतर आपण काय केलं बघा, ते पुऱ्या आपलं जे बॅकग्राऊंड आहे सर्वावर दिसते. आपण काय करायचं, इथलं जे मास्क आहे त्याचं डिलीट करून घ्यायचं सर्वात पहिले. इथं ऑल दाबून धरायचं आहे आणि इथं मास्किंगवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल, म्हणजे गायब होऊन जाईल. तिथं मी बरंच टूल घेतो आणि बरंचची साईज कमी करून घेतो आणि असं इथं तुम्हाला अप्लाय करायचं बघा. अशा प्रकारे होत नसेल तिथं एक्स दाबायचं, मग काय होईल तो कलर चेंज होईल त्याचे. असं यूज करायचं बघा, डबल एक्स दाबतो आणि अशा प्रकारे ते आपण अप्लाय करून घेऊ. तुम्हाला लास्टला दिसेल कसं दिसतंय म्हणून. बघा अशा प्रकारे आपण ते ब्रश मारून घेऊ प्रॉपरली. म्हणजे काय होईल, ते त्याला ग्लो इफेक्ट क्रिएट होईल, म्हणजे ते दिसायला एकदम प्रोफेशनल दिसेल. मग त्यामध्ये एक इफेक्ट क्रिएट होऊन जाईल. बघा अशा प्रकारे आपण त्याला करून घेऊ. बघा आता मी करतो ऑफ. बघा तुम्ही बघू शकाल, तुम्ही एक इफेक्ट दिसतोय. आपण याच्या मागं आपण बरंच वर्क करणार आहे, त्यानंतर मग ते अजून भारी दिसेल. त्याच्यानंतर नाही का आपण त्याच्यामध्ये एक व्ह्यू सॅच्युरेशन ॲड केलं होतं. क्लिक करतो, व्ह्यू सॅच्युरेशनची एकदा सेटिंग बघून घ्या तुम्ही. आपण फक्त नॉर्मल चेंजेस केलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये फक्त आपण काय केलेलं आहे बघा, असं नॉर्मल करून घेतो मी इथून. व्ह्यू सॅच्युरेशनचा जो कलर आहे बघा इथं, तो मी फक्त इथं 7 केलेला आहे. ठीक आहे, +7 केला. त्यानंतर मी इथं ज्या ब्लेंडिंग मोड जे आहे तर सॉफ्ट लाईट केलेलं आहे बघा. अशा प्रकारे दिसत होते, इथून मी त्याला सॉफ्ट लाईट केलेलं आहे बघा. आता एक इफेक्ट क्रिएट झाला. अशा प्रकारे तुम्ही इथं करू शकता. आता एवढं झालं मित्रांनो. आता याच्यामध्ये काय आलेलं बघा, आपण ते ॲड केलं, पण आता आपण खालच्या लेअरला घेऊ बघा, म्हणजे अजून तो ग्लो दिसेल. ओके, बघा एवढं झालं मित्रांनो. पण आता काय झालं की जे आपलं बॅकग्राऊंड आहे ते एकदम प्रॉपर बसलं आहे, पण ते थोडं फार मॅच होत नाही आहे, जसं की आपल्या पहिल्या डिझाईनमध्ये केलेलं आहे बघा आपण. आता आपण याला काय करू, कॅमेरावर फिल्टर देऊ. म्हणजे काय होईल की ते त्याला स्मूथ करणं आहे आपल्याला. तुम्ही त्या लेअरवरती क्लिक करतो, Ctrl+Shift+A करतो. आता काय होणार, कॅमेरा फिल्टर ओपन होणार बा. आपलं कॅमेरा फिल्टर जे ओपन झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, एकदम ध्यान धरून बघा तुम्ही. सर्वात पहिले काय करतो मी, इथं बघा या आयकन दिसते, इथं क्लिक करतो. याच्यानंतर इथून घेतो ब्रश. ठीक आहे, असं आपण ब्रश अप्लाय करून घेऊ. आता तुम्हाला वाटत असेल काय होते, तुम्हाला नंतर समजेल. असं आपण ब्रश अप्लाय करून घेऊ. ओके, आता असा ब्रश अप्लाय करून घेतला. मी इथं खाली येतो बघा, सर्वात खाली येतो. इथं काय करतो, आता मी याचं जे टेक्स्चर आहे ते इथं कमी करतो. ओके, त्याची क्लॅरिटी जे आहे ते बी कमी करून घेतो. दोन्ही असं कमी करून घेऊ आपण. परत वरती येतो मी. त्यानंतर त्याची जी हायलाईट आहे ते आपण जे असे वाढून घेऊ. म्हणजे काय होणार, ते त्यामध्ये लाईट एक क्रिएट होऊन जाईल आणि ते स्मूथ होऊन जाईल. ओके, बघा अशी सेटिंग करायची तुम्हाला मी करतो. ओके, बघा आता एकदम प्रॉपर दिसतंय. म्हणजे जे मागं जास्त हार्ड दिसत होतं ते एकदम सॉफ्ट झालं बघा. आता डिझाईन एकदम ओके दिसते मित्रांनो. काहीच नाही, फक्त आपण याच्यामध्ये नॉर्मल गोष्टी यूज केल्या. आता राहिला टेक्स्ट आपण डायरेक्ट ड्रॅग ड्रॉप करून घेऊ आणि टेक्स्टमध्ये काय काय अप्लाय केलं ते बी दाखवतो तुम्हाला. बघा मी इथे जातो टेक्स्टवरती. आता हे लेअर लॉक करून घेऊ, सिलेक्ट होते बघा. टेक्स्टवरती मी डबल क्लिक करतो
मित्रांनो ही कॅलिग्राफी आहे. आपण कॅलिग्राफीवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण तुम्हाला 10 कॅलिग्राफी एकदम फ्रीमध्ये दिलेलं आहे. आपल्याकडे खूप साऱ्या कॅलिग्राफी आहे मित्रांनो, तर कुठून डाउनलोड करायचे ते बी सांगतो तुम्हाला. बघा, आपण तुमच्यासाठी एक PhD पॅक बनवलेला आहे. एक PhD पॅकमध्ये तुम्हाला 350+ लग्नपत्रिका भेटणार आहे. तुम्हाला लग्नपत्रिका दाखवतो, एकदम प्रोफेशनल लग्नपत्रिका असणार आहे. बघा, तुम्ही बघू शकता खूप काय मटेरियल असणार आहे मित्रांनो या पॅकमध्ये. कॅलिग्राफी फॉन्ट, कॅलिग्राफी, त्याच्यानंतर कॅलिग्राफी बघून घ्या तुम्ही. खूप काही मटेरियल असणार, खूप काही तुम्हाला सर्व काही आपल्या ॲपवरती अवेलेबल होऊन जाईल. या पॅक तुम्ही जर एकदा बाय केला तर तुम्हाला याची म्हणजे कधी बी त्याचा यूज करू शकता मित्रांनो. आता याची सध्याची प्राईस फक्त $4 नाही, आता काही दिवसामध्ये याची प्राईस वाढू शकतं. त्याच्यामुळे हा पॅक तुम्ही लवकर बाय करा. याच्यामध्ये खूप काय मटेरियल आहे, सोशल मीडिया डिझाईन, पोस्टर डिझाईन, जेवढा काही आपण डिझाईन बनवतो याच्यामध्ये सर्व काही अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर काही काम आलं तुम्ही चेंजेस करून लगेच ते देऊ शकता. तर चला बघू आपण आता आपली डिझाईन. सर्वात पहिले काय करतो मी, ते लेअरवरती क्लिक करतो, इथं डबल क्लिक करू. आता सर्वात पहिले आपण याला स्ट्रोक दिलेला आहे. बघा, स्ट्रोक, ठीक आहे. त्यानंतर आपण त्याला ग्रेडियंट दिलेलं आहे, ठीक आहे. ग्रेडियंट बघा, आपण ग्रेडियंटची सेटिंग बघू शकता तुम्ही. आपण 4 पॉईंट ठेवलेलं आहे. 4 पॉईंटला आपण काय केलेलं आहे, एक कलर डार्क ठेवलेला आहे, एक कलर व्हाईट ठेवलेला आहे, अशा प्रकारे केलेलं आहे. त्याची सेटिंग बघून घ्या तुम्ही. त्यानंतर आपण त्याला स्ट्रोक दिलेला आहे नॉर्मली. याची स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, म्हणजे काय होणार, तुम्ही जेव्हा डिझाईन करसाल तेव्हा तुम्ही त्याचा यूज करू शकता. ओके करतो. बघा मित्रांनो, आपली डिझाईन आहे ऑलमोस्ट फायनल झालेलीच आहे. याच्यामध्ये आपण काय होतं आहे, डिझाईन ओके दिसते. आता आपण मी इथं क्लिक करतो. आता आपण काय करतो बघा, इथं मी करतो Ctrl+Alt+Shift+E, म्हणजे काय होणार की एक बॅकग्राऊंड क्रिएट होणार, म्हणजे PNG क्रिएट होणार बघा असं सगळ्या लेअरची. आता याला कॅमेराला फिल्टर देऊ, Ctrl+Shift+A करतो मी. आपण काय करू, याला एक पोस्टर इफेक्ट देण्यासाठी आपण याच्यामध्ये नाही का एक डॉट इफेक्ट येतो, म्हणजे आपण तो देणार आहे. सगळ्यात पहिले आपण बेसिकवर थोडेफार चेंजेस करून बघू. सर्वात पहिले काय करतो मी, थोडे हायलाईट वाढवून बघतो, ठीक आहे. त्यानंतर मी काय करतो, इथून त्याचं टेक्स्चर थोडं कमी करतो, म्हणजे ते ओके दिसेल, आणि त्याची क्लॅरिटी वाढवतो, म्हणजे शार्प दिसेल. बघा, ते थोडे टेक्स्चर बी वाढू. ओके, इथून थोडे कलर बी वाढू शकतो आपण असे व्हायब्रन्समधून. थोडे शॅडो कमी करून घेतो, म्हणजे मी ते अजून डार्क, म्हणजे एकदम त्याला प्रोफेशनल लुक येईल. बघा, एवढे झालं. आता सर्वात खाली येतो मी, इथं तुम्ही कलर मिक्स वरती, ठीक आहे. इथून काय करू बघा, आपण इथून थोडा जे रेड कलर अजून वाढून देऊ, म्हणजे ते अजून शार्प दिसेल, ठीक आहे. त्यानंतर मी ते इथे तो इफेक्टवरती बघा, इफेक्टवरती आल्याच्यानंतर तिथं बघ गेन दिसेल, याला मी असं फुल करून देतो. बघा, त्याला इफेक्ट आला. आता मी इथं याला करतो ओके. बघा, आता ते एकदम प्रोफेशनल असं जे पोस्टर दिसते. पण हे काय, याच्यामध्ये काहीतरी म्हणजे पेज दिसतोय, तो कव्हर करण्यासाठी आपण काय केलेलं आहे बघा, इथं क्लिक करतो. त्याच्यामध्ये नाही का आपण एक सेलिब्रेशनचे जे रोल नसतात का, त्याचं एक PNG ॲड केलं ते बघा, तीवाले आपण त्याच्यामध्ये ॲड करू. आता ते PNG आता आपण काय डायरेक्ट डिझाईनवर उतरून घेऊ, कारण तिकडे सापडत नाही आहे. इथे क्लिक करतो, असे आपण ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. बघा, आपण ही कशी यूज केली ते बी सांगतो. थोडी इथून ऑपोसिटी कमी करून घेऊ, म्हणजे नॉर्मली. आता हे काय केलं बघा, आपण इथे क्लिक करतो. बघा, इथे करतो मी डिलीट, ठीक आहे. आपण एक अशी बघा, एक आपण PNG घेतलेली आहे, ठीक आहे. मी असं एक रँडमली ठेवतो अशी, आणि याला काय करतो मी आळ दाबून धरतो, मास्किंगवरती क्लिक करतो, ते गायब झालं. इथं जातो मी ब्रशवरती, बरंच साईज मोठी करतो. असे जिथं जिथं आपल्याला पाहिजे तिथं असं अप्लाय करू शकतो आपण. बघा, आता ते एक इफेक्ट दिसतोय, त्यालाच थोडंफार आपण अजून चेंजेस करू शकतो. तुमच्याकडून तुम्ही चेंजेस करू शकता. बघा, डिझाईन आपली आपण होईल तेवढं डिझाईन सेम बनवायचा प्रयत्न केला मित्रांनो, ठीक आहे. एकदम मार्केटमध्ये चालणारे डिझाईन आहे मित्रांनो. आपल्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपला जेवढा काही कंटेंट असतो तो एकदम फ्रीमध्ये असतो. सर्व कंटेंट आपल्या ॲपवरती तुम्हाला भेटून जाईल. या डिझाईनची PhD फाईल डायरेक्ट आपल्या ॲपवरती भेटून जाईल. खाली लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. ती कशी डाउनलोड करायची, कुठून डाउनलोड करायची, त्याचा पण मी एक मोठा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर जो बी तुम्ही खाली लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ बी बघून घ्या. चला, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.